सभापती महोदय, कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। अलमट्टीच्या उंची संदर्भात सातत्याने चर्चा त्या ठिकाणी होते आणि मधल्या काळामध्ये काही निर्णय अलमट्टीच्या संदर्भात झाले। आपण उत्तरात पहिल्या पानावर मंत्री महोदय, लवाद 2च्या सन 2013 मध्ये जाहीर केलेल्या निवडीनुसार कर्नाटक शासनास अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटर पर्यंत वाढवण्यास परवानगी दिली आहे। तथापि सर्वोच्च न्यायालयाने 16/9/2011 रोजी लवाद 2च्या निर्णयास स्थगिती दिल्या। मला हे प्रिंटिंग मिस्टेक आहे का काय माहित नाही, कारण की 13चा निर्णय आणि 11ला स्थगिती हे मला त्याचा खुलासा काय झाला नाही, परंतु त्याला पुढे स्थगिती किंवा काय आपण मागच्या वेळी देखील याच सभागृहामध्ये मंत्री महोदय केंद्र आपण सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी जाणार असं सांगितले। आंध्र प्रदेश तेलंगणा गेले ते पाणी वाटपाबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे। पाणी वाटपाचा त्यांचा जो वाद आहे त्या संदर्भात गेलेला आहे, उंची संदर्भात नाही। त्यामुळे स्पेसिफिक उंची संदर्भात आपण या ठिकाणी जाणार आहोत का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी उत्तराखंडचा अहवाल कधी मिळणार, आम्ही गेले 2-3 वर्ष वाट बघतोय त्याचं, कधी तो अहवाल मिळणार, त्याचा खुलासा आपल्याकडून व्हावा। केंद्रामध्ये बैठका 2 वेळा तारखा ठरल्या, परंतु त्या बैठका झाल्या का नाही याचा खुलासा होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। गरज असेल तर आपण केंद्राला एखादं शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटणं या ठिकाणी गरजेचं असं मला वाटतंय। 3000 हरकती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अलमट्टी संदर्भात केंद्राकडे आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय पाठवलेले, त्या हरकती तुमच्याकडे आल्या असं तुमचं म्हणणं आहे, त्याचा खुलासा आपण काय करणार आहोत। आणि स्पेसिफिक माझा प्रश्न आहे, वडनेरे समिती जी मागच्या काळामध्ये अपॉइंट केली होती त्यांचं म्हणणं आहे की या अलमट्टीच्या उंचीचा आणि पुराचा काय संबंध, असं नाही आहे। या उंचीमुळे निश्चितपणे सांगली कोल्हापूरला महापुराचा फटका बसणार आहे आणि त्यामुळे वडनेरी समितीतले काही निष्कर्ष ठीक आहेत, नदीमध्ये अतिक्रमण झालं, बंधारे आपण बांधले, तिथं वेगळ्या पद्धतीचे पूल बांधायला पाहिजे होते वगैरे, हे मान्य आहे। परंतु अलमट्टी संदर्भातलं आपण स्वीकारलं का नाही स्वीकारलं या 5 गोष्टीचा खुलासा व्हावा अशी माझी अपेक्षा असणार। माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सतेज पाटील साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे, कारण म्हणजे या विषयाबद्दल अनेक वेळेच्या चर्चा झाली, त्या संबंधीची बरीच माहिती सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर उपलब्ध आहे। आणि आपण जर त्याचा प्रवास पाहिला, आपण जो मुद्दा सांगितला त्या याच्यामध्ये 2000 पहिला जो मुद्दा आपण उपस्थित केला तो स्थगितीबद्दलचा आहे। 2010 मध्ये लवादाने जो निर्णय दिला त्यामध्ये खरं म्हणजे अंतरिम निर्णय तो 2013 मध्ये त्याला स्थगिती मिळालेली आहे। सभापती महोदय, पण मी जरा 2 मिनिटं आपले घेतो की जो प्रवास आहे या सगळ्या प्रक्रियेचा, खरं म्हणजे 2002 मध्ये आपल्या शासनामार्फत धरणाच्या उंची वाढवण्याकरता पहिल्यांदा आपण त्याला विरोध नोंदवला होता। 2004 मध्ये द्वितीय कृष्णा पाणी तंटा लवादाची स्थापना झाली आणि त्यामध्ये अलमट्टी धरणाच्या उंची वाढीबाबत 14 इश्यू त्या ठिकाणी निश्चित करण्यात आले होते आणि शासनाने आपल्या या संपूर्ण मुद्द्यांबाबत 2005 रोजी त्यामध्ये आपल्या लवादापुढे म्हणणं दाखल केलं होतं। अध्यक्ष सभापती महोदय, अलमट्टी धरणामध्ये 509 मीटरपेक्षा जास्त पाणी साठवण करण्यात येऊ नये अशा प्रकारची आपली मागणी होती। पण सभापती महोदय, 30/12/2010 रोजी अलमट्टी धरणामध्ये 524.256 मीटर पाणी पातळीपर्यंत पाणी साठवण्याच्या करता लवादाने मान्यता दिली। हा आजचा प्रवास नाही, हा 5चा 10चा 11चा 12चा 13चा ते सबसिक्वेंट त्या वेळच्या सरकारांमध्ये सुद्धा या संदर्भात प्रक्रिया सुरू होती।
त्यामुळे आज जे काही असं भासवण्याचा प्रयत्न होतो की आता सरकार यामध्ये काही करत नाही, याच्यामध्ये कुठल्या प्रकारची प्रक्रिया होत नाही सभापती महोदय, असं नाही आहे. आणि म्हणून जो काही निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये झाला, सर्वोच्च न्यायालयामध्ये मग आंध्र प्रदेश, तेलंगणा सरकार त्यामध्ये गेलंय. त्यामध्ये 2000 यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. आणि मग याच्यामध्ये सरकारने काय करावं या संदर्भामध्ये बंटी पाटील साहेब, आपल्याला कल्पना असेल की आपल्या सरकारमध्ये एक मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन झाली होती 11 साली. आणि त्यामध्ये आता लवादापुढे पुन्हा या विषयाकडे जाण्याची आवश्यकता नाही असं त्यामध्ये निर्णय झाला 11 साली. परंतु यामध्ये पुन्हा एकदा सरकारच्या माध्यमातून तरी आपल्या लवादापुढे आपले जे काही मुद्दे मांडले गेले होते त्या मुद्द्यांमध्ये उंची वाढवण्याच्या बरोबर काही बाकीचे मुद्दे होते. त्या संदर्भामध्ये जो निर्णय आपल्या बाजूने लवादाने दिला होता तो कंटेस्ट करू नये सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणून आपण कॅव्हेट दाखल केलेली आहे. तो 2014 साली ती कॅव्हेट दाखल झाली. सभापती महोदय, यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1/4/2019 रोजी या संदर्भामध्ये विशेष अनुमती याचिका जोडून एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय दिला. म्हणजे 29/11/2021, 22/10/2022, 2023 रोजी ते सुनावणी झाली. आणि या बाबतीमध्ये कुठल्याच परिस्थितीमध्ये या धरणाच्या उंची वाढीला शासनानं आपला सातत्याने विरोध नोंदवलेला आहे. तो मागच्या सरकारमध्ये नोंदवलेला आहे, विद्यमान सरकारमध्ये ती प्रक्रिया सुरू आहे. सभापती महोदय, याच्यामध्ये ज्यावेळी प्रत्यक्ष सुनावणी त्या सुनावणी सुरू होते त्यामध्ये आपले विशेष स्पेशल काउन्सिल शेखर नाफाडे साहेबांना आपण त्यासाठी नेमलेलं आहे. त्यांनी आपली भूमिका त्यामध्ये मांडतायत. आणि त्यामुळे याकरता विशेष करून सरकार म्हणून जी काही भावना या ठिकाणी आपण व्यक्त करताय ती मागच्या आपण जे म्हणतात ती सरकारमध्ये आणि आत्ताच्या प्रक्रियेमध्ये त्यामध्ये कुठलाही फरक आपण केलेला नाही आहे. भावना तीच आहे. जो आपण रुरकीचा जो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजीचा उल्लेख केलेला अहवालासंदर्भात त्यांनी आता मध्ये एक अंतरिम अहवाल दिला आपल्याला की आम्हाला आणखी मुदत पाहिजे या विषयाचा अभ्यास करण्याबद्दल. आम्ही त्यांना आग्रह केलेला आहे की तातडीने लवकर तो अहवाल द्यावा, कारण ज्यावेळी अंतिम सुनावणी सुरू होईल सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा उपयोग आपल्याला त्यासाठी होणार आहे म्हणून आमचा आग्रह आहे. सभापती महोदय, तिसरा जो मुद्दा या ठिकाणी आपण उपस्थित केलेला आहे मला वाटतं अजून त्या वडनेरे समितीबद्दलचा. तर वडनेरे समितीने जो पहिल्यांदा जो काही अहवाल सादर केला त्यामध्ये त्याचा परिणाम होत नाही वगैरे असं उल्लेख केला होता. नंतर परत वडनेरे समितीने पुन्हा एक अहवाल दिला मला की याच्यामध्ये विस्तृत माहिती आणखीन घ्यावी लागेल. आम्ही जे पहिले निष्कर्ष दिलेले आहेत ते काही योग्य नाहीत. योग्य नाही म्हणण्यापेक्षा अजून विस्तृत आम्हाला त्याची माहिती घ्यावी लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि या संदर्भामध्ये म्हणून अध्यक्ष सभापती महोदय, मला वाटतं की आता सध्या सरकारच्या स्तरावर जी प्रक्रिया सुरू आहे ती अलमट्टी धरणाच्या संदर्भामध्ये जी काही आता कृष्णेमध्ये वारणेतून कोयनेमधून किंवा पंचगंगामध्ये पाण्याचा विसर्ग होतोय त्याच्यावर कसं आपल्याला नियंत्रण आणता येईल आणि नियंत्रण ठेवून आपल्याला या पुरामुळे अधिक परिस्थिती त्याच्या उद्भवणार नाही जो आपल्या 2005 साली अनुभव आला, 2019 साली अनुभव आला, 2020ला. त्या अनुषंगिक अध्यक्ष सभापती महोदय आम्ही उपाययोजना करतोय. परंतु मी स्वतः माननीय केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाशी मी स्वतः बोललोय. 2दा बैठका त्यांनी घेतल्या होत्या. 2दा बैठक काही कारणास्तव पुढे गेल्या. तर मी त्याचं कारण सांगणार नाही, म्हणजे सांगणं उचित नाही आहे. अशी माझी सदस्यांना विनंती आहे की आपणही ती त्यासाठी आग्रह धरू नये. परंतु यामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्री महोदयांना पत्राद्वारे त्यासाठी विनंती केली. मी स्वतः त्या उपमुख्यमंत्री कर्नाटक सरकारचे जे संपदा मंत्री त्यांना मी विनंती केलेली आहे. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट रूपानं यामध्ये आमची भूमिका बरोबर आहे आणि आम्ही याच्यातून धरणाच्या उंची वाढवण्याची जी आमचे निर्णय झाला तो आमचं काम ते कायम राहील. एवढंच आहे की इंटरस्टेट जो फ्लड पूर नियंत्रणासाठी जी काही कार्यवाही करायची आहे ज्यासाठी आपणही फार आता त्यासाठी जो पुढाकार घेतलेला आहे त्यामध्ये मात्र
आपण त्या सातत्यानं त्या सरकारशी संपर्कात आहोत, त्या विभागाशी संपर्कात आहोत. पाण्याची पातळी कशी वाढणार नाही, पाण्याचा विसर्ग कसा सातत्याने होत राहील गालपट्टीमधून, यासाठी आज सभापती महोदय कार्यवाही सुरू आहे.